रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 56वे वार्षिक ग्रंथालय अधिवेशन उत्साहात संपन्न. कोल्हापूर येथील तुकाराम बाळा वाडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 56वे वार्षिक ग्रंथालय अधिवेशन जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या महालक्ष्मी सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाले. तसेच ग्रंथालय संघाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीने झाली. विधान परिषदेचे सदस्य आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते या दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सदाभाऊ खोत, आमदार अशोकराव माने, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार, कार्यवाह सोपानराव पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, तांत्रिक अधिकारी उत्तम कारंडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, नगरसेवक सुनील वाडकर, श्रीकांत चव्हाण, जयकुमार रेडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत ग्रंथालय संघाचे कार्यवाह भीमराव पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर सुशांत मगदुम यांनी मांडले. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी समाजाला दिशा देणारी ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आमदार सदाभाऊ खोत यांनी अनुदान वाढीबरोबरच वाचन संस्कृती वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. आमदार अशोकराव माने यांनी वाचन चळवळ ही लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. डॉक्टर गजानन कोटेवार यांनी ग्रंथालयांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडत शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथालये, कार्यकर्ते आणि यशस्वी वाचकांचा गौरव करण्यात आला. परिसंवादाच्या पहिल्या सत्रात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी धर्मदाय कायद्याबाबत मार्गदर्शन करत संस्थेच्या नियमानुसार कामकाज करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. दुसऱ्या सत्रात पत्रकार व लेखक समीर देशपांडे यांनी वाचन चळवळीच्या वृद्धीसाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तिसऱ्या सत्रात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणावर भर देत भविष्यातील महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमास ग्रंथमित्र हिंदूराव पाटील, बाबासाहेब कावळे, मधुकर सुतार, के.जी. जाधव, अरुण पिसे, ज्ञानदेव पाटील, राजाराम सरनोबत, यशवंत सुतार, सुनील पवार, तात्यासो पाटील, नारायण चौगले, जयसिंग नाईक, प्रकाश इंगळे, सर्जेराव पाटील, सुनील भिवंगडे, रंगराव तोंदले, गणपती चव्हाण, अमर खटावकर, कल्पना पाटील, पुष्पा पाटील, प्रशांत मगदुम, धनाजी लाड यांच्यासह ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, साहित्यिक व ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णात जमदाडे यांनी केले. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे.